आई सगळ्याच्या समोर थांबली तिथं तलवार घेऊन. मी तर मरेल, पण एकाला का होईना घेऊन जाईल. जो पहिल्यांदा समोर येईल त्याला मी घेऊन मरेल. बरं. जे म्हातारे आहेत थोड्याशा मागे मिरच्या घेऊन थांबलेल्या, साहेब आपण काहीतरी असं फायर पॉवरचा वापर करूया. टेन्स झाला टेन्स होता. वातावरण. म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न जीवन निर्माण मरणाचा झाला. प्रश्न. लिटरली ते त्या 9 नेते नेत्यांचा. आहेत त्यांना कोडून ठेवलं होतं. हाय फ्रेंड्स, नमस्कार. जय संविधान या गप्पा विथ पप्पामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की आपण अतिशय चांगला प्रतिसाद या गप्पा विथ पप्पाला देत आहात. अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेत आहात. खरं तर आमचा उद्देश जो आहे हे फक्त नॉलेज शेअरिंगचा असतो की तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत, खास करून यंगस्टर जे आहेत तुमच्यासारखे, त्यांना या गोष्टी कळाव्यात. आणि आज पहिला एक प्रयत्न आम्ही तुमच्यासमोर करतोय पॉडकास्टच्या संदर्भामध्ये. अतिशय रिनोन अशी पर्सनॅलिटी आज आपल्याकडे आलेली आहे. ते आहेत डॉक्टर चैतन्य शारदा किशन भंडारे. हे जपान म्हणजे येणारे आहेत, आपले इंडियन आहेत, शास्त्रज्ञ आहेत. ते सध्या क्योटो जपानमध्ये असतात आणि जपानच्या या क्योटो युनिव्हर्सिटीमध्येच त्यांनी PhD केलेली आहे. आणि त्यांची आणखी एक ओळख म्हणजे 2020मध्ये क्योटो ऑलिम्पिक जे झालेले होते त्याचे टीम इंडियाच्या कोऑर्डिनेशनची त्यांच्यावर जबाबदारी होती. वेगवेगळे चॅनल्सवर जर तुम्हाला थोडी स्मरणशक्ती असेल आपली, तर तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या मुलाखतीसुद्धा त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं व्हायरल झाल्या होत्या. आणि एक विद्यार्थ्यांना मोटिवेशनल त्यांचं हे चरित्र आहे, जे 14 जानेवारीच्या निमित्तानं म्हणजे खास करून त्यांची मुलाखत घेण्याचा विशेष असा आहे की चैतन्य भंडारे यांचा जो इतिहास आहे बालपणीचा, खास करून त्यांचा जो काळ आहे, हा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचा काळ होता. आणि या आंदोलनाच्या काळामध्येच 1978ला म्हणजे 27 जुलै 1978ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहाने पास केला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1976 पासून ते 1994 पर्यंत तब्बल 17-18 वर्ष ही नामांतराची लढाई चालली. आणि कारण त्यावेळी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद महाविद्यालयाची स्थापना या ठिकाणी केलेली होती की मराठवाडा हा निजामाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं कुठलीही शैक्षणिक सुविधा या भागातल्या विद्यार्थ्यांना नव्हती. आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचं मागास असण्याचं कारणसुद्धा हे आहे की एकतर उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातल्या मुलांना एकतर हैदराबादला जावं लागायचं किंवा पुण्याला किंवा मुंबईला. आणि त्या काळामध्ये दळणवळणाची साधनंसुद्धा अशी इतकी उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे शिक्षण घेणं हे त्या काळामध्ये अतिशय दिव्य असं काम होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला आपण आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाड्यावर विशेष असं प्रेम होतं की या भागातली जी जनता आहे, वंचित असेल किंवा कुठल्याही समाजाची जनता असेल, त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आणि 1958ला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणीच्या वेळीच सांगितलं होतं की या विभागाला स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जेव्हा ही मागणी केली म्हणा किंवा विचार व्यक्त केले म्हणा किंवा इच्छा प्रतिपादन केली म्हणा, त्याच्यानंतर 1958ला या ठिकाणी या विभागामध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. 1960ला कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठाची स्थापना झाली. आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा असं या भागातल्या लोकांना असं वाटायला लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या भागातलं शैक्षणिक कार्य लक्षात घेता हे जे विद्यापीठ आहे मराठवाडा विद्यापीठ, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं. आणि 1976 पासून ही मूवमेंट जी आहे आंदोलनाची ही सुरू झाली. आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माहीत, तुमची जी जनरेशन आहे यंग, ज्यांच्यासाठी आपण कार्यक्रम घेतोय, त्यांना हे माहीत असावं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड विद्वान होते. भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार होते, अर्थतज्ञ होते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे कामगार मंत्री म्हणून, कायदा मंत्री म्हणून, कायदा आणि न्यायमंत्री म्हणून, किंवा काय म्हणतात त्याला, ऊर्जा मंत्री म्हणून,
पाटबंधारे मंत्री म्हणून ब्रिटिशांच्या काळामध्ये बाबासाहेबांचं प्रचंड असं योगदान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान लक्षात घेता आणि खास करून मराठवाड्यावरचं त्यांचं शैक्षणिक प्रेम लक्षात घेता या भागातल्या विद्यापीठाला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही मागणी सुरू झाली, तेव्हा अनेक लोकांनी मराठवाडा अस्मितेचा मुद्दा पुढं करून नामांतराला विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला विरोध केला. परंतु ही मागणी लक्षात घेऊन तत्कालीन जे मुख्यमंत्री होते शरद पवार यांनी 27 जुलै 1978ला दोन्ही सभागृहात ठराव घेऊन जेव्हा विद्यापीठाला नामांतरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठाला नाव दिलं, तेव्हा प्रचंड दंगली मराठवाड्यामध्ये उसळल्या. आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला की 1994ला म्हणजे 14 जानेवारी 1994ला संक्रांतीच्या दिवशी ह्याचा नामविस्तार त्याला असं नाव देण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव याला मिळालं. पण आज आपल्याला म्हणजे आज मी जे तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांचा आणि विद्यापीठ नामांतर आंदोलनाचा अतिशय अनोखा असा संबंध आहे. चैतन्य शारदा किशन भंडारे हे नाव जरी आज नोन असेल तरी ह्याची जी पार्श्वभूमी आहे ही आज तुम्हाला समजणार आहे की त्यांचं जे लहानपणचं नाव आहे म्हणजे त्या आंदोलन काळात त्यांचा जन्म झालेला असल्यामुळं त्यांचं नाव आंदोलन कुमार असं ठेवण्यात आलेलं होतं. आंदोलन कुमार भंडारे हे तुम्हाला अनेकांना माहीत नसेल. आणि त्यांचे जे आईवडील होते, आई जरी हाऊसवाईफ असली तरी प्रचंड शूर अशी त्यांची आई होती. आणि वडील त्यांचे हे पोलीस सर्व्हिसमध्ये होते, ASI म्हणून ते सेवानिवृत्त झाले. परंतु घालमेल कशी असते बघा की नॉट ओन्ली भंडारे साहेब म्हणजे यांचे जे वडील आहेत त्यांचीच ही अवस्था नाही, तर त्या काळामध्ये जे कोणी अस्पृश्य म्हणजे दलित समाजातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांची किती गोची झाली असेल तुम्ही कल्पना करू शकता की कशा पद्धतीनं त्यांनी ड्युटी केली असेल. आणि हा जो प्रसंग आहे म्हणजे आंदोलन कुमार त्यांचं नाव कसं ठेवलं, त्या काळामध्ये विद्यापीठ नामांतराचं आंदोलन कशा पद्धतीनं चालू होतं, तर याचा इतिहास आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. तर चैतन्यजी आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो या गप्पा विथ पप्पाच्या एपिसोडमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो की तुम्ही अतिशय नाव कमावलं शास्त्रज्ञ म्हणून फिशरीजमध्ये, खास करून मरीनच्या विषयामध्ये. आणि तुम्ही भारतापासून ते जपानपर्यंत अतिशय कष्टातून म्हणजे मार्ग काढत तुम्ही एक प्रवास तुम्ही केलेला आहात. मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही बालपण जे आहे तुमचं म्हणजे आपण आता मी जे आपल्या मुलं जे आहेत, तरुण जे आहेत त्यांना तुमच्याविषयी सांगितलं की तुमचं नाव हे आंदोलन कुमार होतं, तर ह्याचा काय इतिहास आहे थोडं सांगा ना. सर्वप्रथम तर मला इथं आमंत्रित केल्याबद्दल आपले हार्दिक आभार आणि सप्रेम जय भीम. आणि तुमच्या सर्व जे व्ह्युअर्स आहेत त्यांनासुद्धा माझा हॅलो. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी असं माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये आत्तापर्यंत कधीच दिलेलं नाही, त्याच्यामुळे ही एक फार नवीन गोष्ट आहे मीडियासाठी सुद्धा. तुम्ही जसं म्हणालात जेव्हा नामांतर त्या काळामध्ये अनाऊन्स झालं त्याच्यानंतर मराठवाड्यात स्पेशली फार दंगली उसळल्या होत्या. आणि मग माझे वडील पोलीसमध्ये होते. ओके. आणि देगलूर तालुक्यातल्या मरखेल नावाचं एक गाव आहे, छोटंसं गाव. तर तिथं त्यांची बदली झाली होती. ओके. मग इतकं छोटं गाव होतं की तिथं ऑब्व्हियसली ते किरायानं घर घेणं अशा टाईपचाही कन्सेप्ट नव्हता. ओके. मग बौद्धवाड्यामध्ये बौद्धवाड्यामध्येच राहावं लागलं. हां, बौद्धवाड्यामध्ये एक घर, एक छोटेसे एक 2-3 रूम रिकामे होते असं सांगत होते माझे वडील. तर तिथं आम्ही राहायला गेलो. आम्ही म्हणजे आई आणि बाबा आणि मोठी बहीण जन्मली होती. आणि मग काय झालं की माझी आई 9व्या महिन्यानं गरोदर होती, प्रेग्नंट होती. ओके. आणि त्याच्यानंतर माझ्या पाहुण्यातल्या ज्या आजीबाई असतात, वेगवेगळ्या आज्या, तर त्या आल्या होत्या माझ्या आईच्या सेवेसाठी म्हणा किंवा मदतीसाठी. आणि गावामध्येही आपल्या स्त्रिया असायच्याच. आणि जे लोक आहेत म्हणजे मेल जे आहेत,
पुरुष मंडळी जे आहेत ते सकाळी शेताला जायचे कामाला निघून हा, जायचं. आणि जे हाऊसवाईफ्स आहेत ते घरी राहायचे. तर आणि माझी आई, तिचं शिक्षण चौथी झालं होतं. चौथी पास झाल्या झाल्या माझ्या आईचं लग्न झालं. ओके. हा, फार कमी वयामध्ये. मग असं कोणत्या मुलांनी असं सांगितलं की एक ग्रुप आहे, ते असे मशाली घेऊन, असे टेंबे घेऊन, म्हणजे नामांतर आंदोलनाच्या काळामध्ये जस्ट अनाऊन्स झाला होता. तर मग त्याच्या ह्याच्यामध्ये मशाली घेऊन आणि तलवारी, आपले जे काही त्यांना शस्त्र मिळतील ते घेऊन, विरोधक जे आहेत Yes. तो ग्रुप मॉब जो आहे तो चालत येतोय बौद्धवाड्याच्या दिशेने, पूर्ण जाळण्याच्या, त्याला नष्ट करण्याच्या हेतूने. तर लहान लहान मुलं पळत येऊन सांगितली माझ्या आईला, कारण आता एकमेव शिकलेली, चौथी पास झालेली आई माझीच, आणि माझे वडील पोलीसमध्ये होते, त्याच्यामुळं सर्व लोक जे आहेत ते येऊन सल्ला म्हणा किंवा मानत होते आमच्या फॅमिलीला. मग जसं माझ्या आईला कळालं, आई माझी झोपून होती. क्या बात आहे. हा, कारण ते 9वा महिना तिचा, आणि मग तरी ती उठली. आणि आमच्या घरात तेव्हा वातावरणच इतकं खराब होतं, माझ्या वडिलांनी एक त्याला बहुतेक जंबिया म्हणतात, असं लांब तलवार ठेवली होती घरामध्ये. हा, तर मग आई उठली. आईनं आमचे जे पाहुणे आजीबाई जे आलेले आहेत इकडून, त्यांनाही सांगितलं की आसपासच्या सर्व बायांना एकत्र बोलवा. अच्छा, ही बातमी मिळाल्याबरोबर तर जे काय लहान मोठे, जितके मुली स्त्रिया सगळे आहेत, सगळे आले, जमले तिथं. आणि आईनं सांगितलं की आता पुरुष मंडळी तर कोणी नाही, जे काय करायचं आपल्याला करायचं. अच्छा, तर तुम्ही सर्वांनी हातामध्ये तुम्हाला जे काही हत्यार मिळतील, आपले हे विळे असतात, जे काय असेल, तर ते घ्या, आणि त्याच्यानंतर मिरचीची पावडर घ्या भरपूर. अच्छा, आमच्या घरामध्ये मिरचीचं फार मोठा एक स्टॉक होता, मिरची पावडरचा. बरं. आईनं सर्वांना म्हटली की ते मिरची घ्या तुम्ही पदरात बांधून. अच्छा, आणि मॉबेल. हा, तर मग बौद्धवाड्याचं कसं होतं की एकच एंट्रन्स होता तिकडून, मेजर एंट्रन्स, मेन. ओके. मग आई सगळ्याच्या समोर थांबली तिथं तलवार घेऊन, आणि बाकी स्त्रिया ज्या आहेत ते मागे अशा उभ्या आहेत. जे तरुण स्त्रिया आहेत ते थोडंसं आईच्या आजूबाजूला आहेत. बरं. जे म्हाताऱ्या आहेत थोड्याशा मागे मिरच्या घेऊन थांबलेल्या. तर लिटरली असं जसं मूवीमध्ये पाहतो आपण, दोन देश जेव्हा एकमेकावर आक्रमण करतात जुन्या काळात तलवारी घेऊन, तशा टाईपची सिच्युएशन. आणि इकडे पूर्ण फिमेल्स, आणि तिकडे पूर्ण असं टेंबे घेऊन, ते मशाली घेऊन आलेले. तर पण आईला ऑफकोर्स ओळखत होते लोक. तर ते म्हणे, ए बाई बघ म्हणे, एवढं मोठं पोट घेऊन उभी राहिली इथं. आई म्हणे, मी तर मरेल, पण एकाला का होईना घेऊन जाईल. क्या बात आहे भैया. जो पहिल्यांदा समोर येईल त्याला मी घेऊन मरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. तसं त्या प्रेरणेने मी तर मरणार, आणि आज मी तर मरणार आहे, पण मी एकाला घेऊन मरेल. क्या बात आहे. तर ऑब्व्हियसली ते लोक अशिक्षितच होते. आता त्यांनाही कोणीतरी सांगितलं असेल की नाही यांना मारायचंय आपल्याला. त्याच्यामुळे मग आता स्त्रिया सुद्धा एकदम तयार, इकडं विळे ते घेऊन. मग जवळपास असाच ते बोलण्यामध्ये ते तिकडून शिव्या द्यायच्या, एकदम जातीवाचक. मग त्या जवळपास 30-35 मिनिट आईनं त्यांना रोखून धरलं. पण तितक्याच काळामध्ये जे मुलं पळत आमच्या घरी येऊन सांगितलं होतं त्यांनी, ज्यांनी की लोक येत आहेत, तीच मुलं पळत गेली पोलीस स्टेशनमध्ये. ओके. की असं झालेलं आहे. आणि तेव्हा काय पोलिसांची फार कमी होती, कारण सगळीकडेच वातावरण खराब असल्यामुळं स्प्रेड झाले होते पोलीस. पण ते वायरलेसहून ताबडतोब मेसेज गेला, संख्या कमी होती. मग माझे वडील पोलीस व्हॅन घेऊन, 3-4 पोलीसवाले, निरोप मिळाला. हा, मग ते आले, आणि येताच मग लाठीचार्ज ते सुरू झालं पाठीमागूनच. म्हणजे जे लोक पोलीस मध्ये काम करत आहेत त्यांची घरं सुद्धा सुरक्षित नव्हती. येस. ओके. मग वडील आले. वडिलांची गाडी. मग वडिलांची गाडी. मग ऑब्व्हियसली तो जो होणारा फार मोठा एक म्हणतात ना संकट आलं होतं, तर तो प्रसंग टळला तिथं. अच्छा. आणि त्याच्या जवळपास 8-10 दिवसानंतर माझा जन्म झाला. ओके. 8-9 दिवसानंतर, म्हणजे आंदोलनाच्या पिरियडमध्ये. तर ते म्हणतात ना इंट्युटिव्हली
नाही, याचं नाव तर आंदोलन कुमारच ठेवायचं आहे आपल्याला, अच्छा. असं निघालं. आज सर्वांनी ठरवलं ते एकदा आंदोलन. आणि इवन मला आठवते म्हणण्यापेक्षा माझ्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे, माझा जेव्हा जन्म झाला हां. तेव्हा बऱ्याचशा वस्त्या थोडं आग लागलीच होती काही ठिकाणी, ओके ओके. हां. आणि रोज दंगली व्हायचे. तर त्याच्यामुळं आणि अशा नांदेड जिल्हा सगळ्यात जास्त सगळ्यात होरपळला जास्त त्या पेटला. काळामध्ये. Yes, yes. मग पोचीराम पोचराम कांबळे कांबळे असतील, झाले. जनार्दन मावाडे हा. असतील, हे सगळी मंडळी जी हा. आहे त्या काळामध्ये त्यांची खून, बरोबर आहे. त्या काळामध्ये बलिदान झालं. हा, घरादाराची राख रांगोळी सुद्धा नांदेड जिल्ह्यातच नांदेड जास्त जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये झाली. असं. हम्म. हा, मग तर मग त्याच्यामुळे मग आंदोलन कुमार नाव ठेवण्यात आलं माझं. ओके. तर सगळेजण आंदोलन कुमार म्हणायचे. पण काय झालं, काही वडिलांचे जे मित्र होते ते काय म्हणाले की म्हणे नाव फार छान आहे, पण याला पूर्ण जीवनभर ते नाव कॅरी करायचं. कॅरी करावं लागेल तर प्रत्येक आयुष्यभर. ठिकाणी आंदोलन हा शब्द येणं म्हणजे फार ते म्हणतात ना म्हणजे सिव्हिअर, ज्वलंत नाव वाटल्यासारखं वाटते. तर म्हणे याला थोडंसं हेवी जाईल ते. हा, हा, हा. तर मग पण याच्या जन्मानं पूर्ण गावामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे. अच्छा. ओके. तर त्याच्यामुळे ओके, मग ओके. याचं नाव चैतन्य ठेव. अच्छा. तर लोकांना चैतन्य शब्दाचा अर्थही माहित नव्हता तेव्हा, हा, हा, हा. ऑब्व्हियसली. हा. तर तसं माझं नाव पडलंय अच्छा. चैतन्य कुमार. म्हणजे आंदोलन कुमारचे चैतन्य कसं झालं Yes. याची हिस्ट्री आपण ऐकली. आणि आपण बोलता बोलता एक सांगितलं होतं की त्या काळामध्ये नवनेत्यांचाही काहीतरी हा, हा, हा. प्रसंग तो आला होता. तो काय प्रसंग? माझे वडील जसं सांगितल्याप्रमाणे ते पोलीस कॉन्स्टेबल होते तेव्हा, आणि फारच ब्रेव पोलीस म्हणून त्यांची ओळख होती. शरीराने फार असे धुष्टपुष्ट होते ते. काय झालं होतं की या आंदोलनाच्या पिरियडमध्येच आपले मुंबईहून आणि काही मोठ्या अशा शहरातून 9 नेते आले होते भाषणासाठी. ओके. तर वातावरण इतकं खराब झालं होतं, चिघळलं होतं की असाच मॉब त्यांना मारण्यासाठी आला, त्या 9 नेत्यांना. आणि आपले लोक कमी होते फार तिथं. ओके. मग काय झालं की वडील बंदोबस्ताला होते तिथं, आणि वडिलांनी सांगितलं आपल्या त्यांच्या PSIला की साहेब ते लोक इतके येत आहेत तर आपल्याला फोर्सचा वापर करावा लागेल. ओके. तर मग त्यांनी चर्चा सुरू होती, वडिलांनी सांगितलं म्हणण्यापेक्षा चर्चा सुरू होती त्यांची, फोर्सचा वापर करावा लागेल. मग आता लाठ्या असायच्या त्या काळामध्ये, लाठ्या, आणि काही पोलीसवाल्यांजवळ 303.303 बंदूक होती, माझ्या वडिलांजवळही होती. मग लाठ्यांमुळं ते काही त्यांच्यावर इफेक्ट होत नव्हता. ओके. मग वडील म्हणाले की साहेब आपण काहीतरी असं फायर पॉवरचा वापर करूया. टेन्स झाला टेन्स होता. वातावरण. म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न. जीवन मरणाचा प्रश्न. लिटरली ते 9 नेते आहेत त्यांना याच्यात बांधून ठेवलं होतं, सॉरी नॉट बांधून, कोंडून ठेवलं होतं एका घरामध्ये. हा. वडील म्हणाले की साहेब आपण लोकांना म्हणजे बंदुकीचा वापर केला पाहिजे. ते म्हणे नाही, वरून ऑर्डर आले नाही. हा, मॉब डिस्पर्स करण्यासाठी. ते म्हणे वरून ऑर्डर आले नाहीत. पण हे काय, ते लोक ऑलमोस्ट ते पूर्ण कठडे ते तोडून येत होते आतमध्ये. ओके. आणि दारावरती वाजवायला सुरू केलं होतं त्यांनी. अच्छा. ओके. मग वडिलांनी 1-2 वेळेस रिक्वेस्ट केली, पण त्यांनी काय ऐकलं नाही त्यांच्या त्या इन्चार्जनी. तर वडिलांनी मग कोणालाही न ऐकता त्यांनी पोझिशन घेतली आणि पायाच्या दिशेने अच्छा. ओके. त्यांनी फायरिंग 5-6 राऊंड फायर केले, आणि 4 राऊंड बहुतेक. आणि पण त्यांनी काळजी काय घेतली की एकतर गोळी लागणार नाही कोणाला. ओके. पण फायर होईल. अच्छा. ओके. मॉब. हा. आणि त्यामुळे ती पहिल्या एका गोळीतच डिस्पर्स व्हायला सुरुवात झाला होता. पण काही जे शिल्लक होते 2-3 गोळ्यानंतर ते डिस्पर्स झाले. अच्छा. मग त्या नेत्यांचा जीव वाचला तिथं. अच्छा. हा, कारण बाबा तेही म्हणत होते की जर हे लोक जर मेले आज, तर आत्ता जे आंदोलन आहे ते 10 पटीनं वाढेल, किंवा जे प्रॉब्लेम आहे समाजामध्ये. तर आत्ताही त्या एरियामध्ये या घटनेची चर्चा फार होते. ओके. जे म्हणजे त्या काळातले लोक आहेत. तर नंतर वडिलांवर इन्क्वायरी झाली, बहुतेक त्यांना शिक्षाही काय झाली होती. पण माझे आई वडील दोघंही असे शूरवीर होते. तर अशा आहेत भरपूर त्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत, पण या काही मेजर इन्सिडेंट. म्हणजे 1994ला म्हणजे तुम्ही लहानचे मोठे हे आंदोलन बघतच झाला. बरोबर आहे. बरोबर आहे. तर मला एक गोष्ट अशी जाणून घ्यायची होती तुमची की त्या काळामध्ये म्हणजे आपली चर्चा जेव्हा झाली त्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की वडिलांनी त्या काळातलं जे आंदोलन असेल किंवा
अनुभव असतील ते त्यांनी लिहून ठेवले. हो. तर तो कशा पद्धतीनं ते लिखाणाकडे वळले असं? पहा माझ्या वडिलां म्हणजे ही अडचण होत होती की हा, हा, इतकं हा. सगळं आंदोलन चालू आहे आणि आपण सर्व्हिस मध्ये आहोत किंवा आपण बाहेर यायला, अशी घालमेल कदाचित त्यांची हा झाली. हा हा हम्म. कसं होतं की फार गरिबी बघितलेली आहे. आपण सर्वच गरीब होत त्या काळामध्ये, पण त्याच्यामुळे जॉईन तर झाले ते, हम्म. पण त्याच्यानंतर मग ही जी जातीवाद जो आहे फार तीव्र होता त्या काळामध्ये. अच्छा. आणि माझे वडील एकदम मुखर होते. हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते फार मोठे अनुयायी, हा. त्यांचं वाचन नेहमी करणारे. बाबांना वाचनाची फार आवड होती. बरं. त्यांच्याजवळ नेहमी एक पुस्तक असायचं. तुम्ही कधीही जा, त्यांच्या बॅगमध्ये कमीत कमी एक पुस्तक बाबासाहेबांचं किंवा साहित्याचं असं असायचं. तर मग त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून बराचसा त्रास झाला वेगवेगळ्या ठिकाणी. पण माझे वडील असे भीमगीत लिहायचे, अच्छा. नंतर लेखनही करायचे. तर मग जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या जॉईनिंग पासून ते रिटायरमेंटपर्यंत त्यांना जितका त्रास झालाय, ओके. त्या सर्व डिस्क्रिमिनेशन डिस्क्रिमिनेशनमुळे त्या सर्व त्रासांचा त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. आणि माझ्याशी नेहमी चर्चा करायची ते की बेटा लिहायला पाहिजे का, तुम्हाला लिहा. तर ते काय करायचे, त्यांनी पूर्ण लिहून ठेवलंय त्याच्या पिरियडमध्ये जितकं झालेलं आहे. तर ते काय करायचे, 1-2 पेज लिहून मला पाठवायचे. ते म्हणजे बेटा हे लिहिलेलं ठीक आहे का. तर मी त्यांना नेहमीच सांगत आलो की तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. त्याच्यामध्ये माझं एडिटिंग किंवा एखाद्याचं एडिटिंग आवश्यक नाही, कारण तुम्ही जे फेस केलंय, तुम्ही जे एक्सप्रेस करता ते तुमच्या शब्दात येईल. चैतन्य, तो जो तुम्ही आईचा जो प्रसंग सांगितला होता की आई मोर्चात काहीतरी मॉब आला होता, मोर्चा निघाला होता, किंवा मग त्या PSIच्या श्रीमुखात आईनी मारली वगैरे, असा काय तो प्रसंग होता? म्हणजे जितके वडील बहादूर तितकी आई पण बहादूर. तर हा काय किस्सा होता? माझी आई, तिचं राहणीमान फारच साधं होतं. अच्छा. एकदम साधी साडी, आणि म्हणतात ना की एक अशिक्षित म्हणण्यापेक्षा स्वतःच्या राहणीमानाकडे बिलकुल लक्ष देत नव्हती ती. ओके. म्हणजे असं वाटत नव्हतं बायको आहे. हा, एक्झॅक्टली. पोलिसांची बायको आहे असंही वाटत नव्हती ती. तर इतकी साधी राहायची. हा. तर मग पण ती समाजकार्यामध्ये फार पुढे होती. ओके. आणि सर्वात डॅशिंग लेडी म्हणून प्रख्यात होती ते आमच्या म्हणजे एरियामध्ये. आणि आई माझी भीमगीत गायची, भजनामध्ये गाण्याची फार आवड होती तिला. तर नेहमीच ते बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं म्हणतात ना त्यांच्याकडून आलेलं इन्स्पिरेशन ते नेहमी डोक्यात असायचं. तर मग जेव्हा नाम विस्तार झाला, जेव्हा ती कमान बनली इथं, त्याच वर्षी आई त्या जयंती मंडळाची अध्यक्ष होती. अच्छा. धर्माबादच्या. तर ते सर्वांनी मिळून असं ठरवलं की यावेळेस आपण कमानीचा देखावा करूया. ओके. आणि विद्यापीठाची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची कमान जयंतीमध्ये, त्या परेडमध्ये. तर मग ते ठरलं आणि नुकतंच नामांतर झालं होतं. मग ते पोलीस आले तिकडं, पोलिसांसोबत चर्चा सुरू होती. पोलीस विचारत होते की तुम्ही कसं करणार आहात, काय नाही. तर आई सांगितली त्यांना की नाही, आईच्या नेक्स्ट जो दुसरा होता व्यक्ती त्यानं सांगितलंय की साहेब आम्ही यावर्षी त्या कमानीचा देखावा आम्हाला करायचा, प्रतिकृती करायची. तर तो पोलीस म्हणे नाही नाही नाही, असं तर शक्य नाही म्हणे. ओके. हे कारण आत्ताच जस्ट झालेलं आहे, तणाव निर्माण होईल फार. तर आई तिथंच होती. आई बोलली नाही साहेब आम्ही समजू शकतो, पण जे बंदोबस्त त्याच्यासाठीच असतो, कारण तणाव निर्माण झाला तर तुम्ही त्याला हँडल करायचं. क्या बात आहे. आणि आम्ही पूर्ण काळजी घेऊ, पण जो तणाव होईल किंवा जे प्रॉब्लेम्स येतील तसं होणार तर नाही, पण झाले तरी ते तुम्ही हँडल कराल अशी अपेक्षा आहे. कायदा आणि सुव्यवस्था तुमची जबाबदारी. अशी चर्चा चालू आहे मॉबच्या आणि त्या पोलिसांची. पण आई ती ही बोलली ना तिथं, ऑलरेडी
माहित नाही त्या पोलीसवाल्याचा मूड कसा होता काय नाही, पण बघितलं आईकडं, अरे एकदम साधी बाई, एकदम साडी अशी सिंपल, आणि आरोगंटली मला बोलते. हा ती अशी, नाही साहेब पण ते तुमचं रोल आहे असं. ते म्हणे, ए बाई तुझी बस, बोलतोय ना आम्ही इकडं, असं बोलला तो. लिटरली मी तर फारच लहान होतो तेव्हा. असं म्हणतात जे आहे ना, जे सगळे लोक आहेत तितके घाबरले म्हणजे बघितलं त्यांनी त्या पोलीसवाल्याकडे आणि आईकडे, म्हणजे हा काय बोलून गेला अशा टाईपचं. आईला तसं बोलणं म्हणजे ही बाई कोण आहे माहितीये का त्या पोलिसाला वगैरे असं. जसे मग आई जवळ गेली, त्या जवळच होती आई, त्याच्याकडे बघितले, काय काय बघतेस असं म्हणलं. अच्छा. हा, आईनं एक काना मागे लगावे त्याचा सगळ्यांच्या देखत. काय रे म्हणे, माझ्या 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 म्हणजे माझ्या वडिलांवर फार गर्व होता आईला. म्हणे आमच्या घरी पोलीस आहेत म्हणे, कसं बोलायचं कळत नाही तुला, ए बाई पण काय बोलतोस म्हणे तू. क्या बात आहे. तर आपले लोक तेव्हा समोर आले एकदम, म्हणे साहेब, हा साहेब म्हणे असं बोलू शकत. हा, आईनं सगळ्याच्या देखत मारलं त्या पोलीसवाल्याच्या. तर मग तिकडले सुद्धा पोलीसवाले ते ओळखत होते आईला असं. नाही म्हणे साहेब, जास्त आपण इथं चिघळू नये वातावरण जास्त, तुम्ही थोडंसं ॲरोगंट बोललात असं बाकी लोकांनी सांगितलं त्यांना. मग तो मुद्दा कसा बसा निवडला तिथं. तर भरपूर लोक हे करतात त्या काळामधले जे आहेत ना, आठवणीत आहे हा किस्सा सर्वांच्या अजून. ओके ओके. पण तुमचं म्हणजे ही सगळं बॅकग्राऊंड असताना, म्हणजे तुमचं शिक्षण पण चांगलं झालं, तुम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ असं, अशी फॅमिली, आणि तुमचं शिक्षणही चांगलं झालं. पोलीस फॅमिली, तुम्हीच बोलताना म्हणाले की पोलीस फॅमिलीचा कुठलाही म्हणजे वाईट गुण म्हणा किंवा चर्चा होऊ नये म्हणून तुम्हाला सेफली शिक्षण तुमचं चांगल्या पद्धतीनं केलं. आणि तुम्ही, मी ऐकलंय मुलाखतीमध्ये की तुम्ही बऱ्याचदा म्हणजे 10वी तर तुम्ही पास झालात, 12वीच्या वेळेस तुम्हाला बऱ्याच अटेम्प्ट द्यावा लागला, आणि इतकं असून सुद्धा तुम्ही निराश झाला नाहीत. म्हणजे तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही घेतली, आणि ट्रकही तुम्ही चालवला आहे ना, आणि असं करत असताना तुम्ही जपानपर्यंतची मजल मारली. तर थोडक्यात आम्हाला असं सांगा की तुमचा तो पिरियड कसा होता, आणि तुम्ही औरंगाबादपर्यंत कसे आले, आणि पुढं तुम्ही मग कसे, तुम्हाला जपानपर्यंत अप्रोचेस झाले. तुम्ही जसं म्हणालात, तर माझे वडील पोलीसमध्ये होते, आणि वडिलांना काय भीती होती नेहमी, मी सर्वांसाठी म्हणणार नाही तसं, पण पोलिसांचे लेकरं चांगले निघत नाहीत, स्पेशली पोलिसांचे मुलं चांगले निघत नाहीत, जे पोलीस बॉयज असतात चांगले निघत नाहीत म्हणजे शिक्षणामध्ये, असं वाटायचं वडिलांना. आणि परिस्थिती तशीच होती जवळपास त्यावेळेस. आणि बहुतेक आता बदलली असेल. तर मग त्याच्यामुळे वडिलांचे बदल्या व्हायच्या, पण त्यांनी आमचं घर कधी शिफ्ट केलं नाही, ते स्वतः वेगळ्या ठिकाणी राहायचे, जाऊन क्वार्टर्समध्ये नाही, क्वार्टरमध्ये कधीच ठेवलं नाही आम्हाला त्यांनी, मुलांना. मग त्याच्यामुळे अभ्यास ते व्यवस्थित सुरूच होता. धर्माबाद आपल्या 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं धर्माबादच्या हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये. 11वीला तिथंच लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय आहे, तिथं 11वी झाली माझी. आणि 12वीला माझं ॲडमिशन घेतलं मी यशवंत कॉलेज नांदेड. तुमचा कितवा नंबर घरामध्ये? सगळ्यात मोठी माझी बहीण तक्षशिला. म्हणजे ते पण सगळे इंजिनियर झाले ना, म्हणजे दोन्ही बहिणी इंजिनियर झाल्या, एक भाऊ MBA झाला, तुम्ही पण अगदी PhD पर्यंत तुम्ही शिक्षण आहे ना, म्हणजे सगळे वेल क्वालिफाईड केले घरच्या लोकांनी. येस. तुम्ही मग तिथं लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये 11वी झाली. ओके. आणि 12वीला यशवंत कॉलेज नांदेडला आलो. आणि तेव्हा अभ्यास भरपूर करत होतो मी, माझ्या परीनं जितकं शक्य आहे ते. पण त्या हिंदीचा जेव्हा पेपर होता तेव्हा ॲक्च्युली मी तारीखच विसरलो होतो. आज पेपर आहे हेच विसरलो होतो मी. तर मग 10 वाजता बहुतेक पेपर होता, लक्षात नव्हतं. बरोबर आहे. तर मग कसा बसा पोहोचलो, नंतर लक्षात आलं 1-2 मित्रांमुळे की आज पेपर आहे, कसा बसा पोहोचलो, पण भरपूर उशीर झाला होता. आणि त्या वर्षी मी हिंदीमध्ये फेल झालो. ज्या विद्यार्थ्याकडून तो डॉक्टर होईल किंवा मोठा इंजिनियर होईल अशी अपेक्षा, तो डायरेक्ट फेलच झाला. ओके. तर त्याच्यामुळं तेव्हा आमच्या घरात एक मिनी ट्रक असायचा. ओके. मग मी
माझं इतकं मी डिप्रेस झालो होतो की शिक्षणामध्ये आता मला काही रस नाही असं झालं होतं. मग त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितलं, आईला स्पेशली, की मी आता शिक्षण सोडून जो ट्रकचा व्यवसाय आहे तोच तो मी करेल, करतोय. हा. तो मी करेल. 1-2 वर्ष ट्रक चालवलं, हा. ट्रक ड्रायव्हर होतो. पण त्या आईने काहीतरी ट्रक विकून टाकला वगैरे, तू ट्रकच चालवत राहशील म्हणून. असं बरोबर काय आहे. प्रसंग आहे? हा. 1.5-2 वर्ष जवळपास होतो मी त्याच धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये. ट्रक व्यवसायामध्ये. हा. आणि मग काय झालं, माझी आई आणि आमचे ते डी कुलकर्णी सर एक होते इंग्रजीचे शाळेमध्ये. ओके. ते नेहमी त्यांना अपेक्षा नेहमीच राहायची की मी काहीतरी, मी परत येईल. ते म्हणायचे आईला की नाही नाही, चैतन्याचा जन्म यासाठी झालेला नाही, तो परत येईल नक्की. आई रडायची त्यांच्याकडे जाऊन. अच्छा. तर मग मी एका दिवशी लग्नाला गेलो का आईनं पाठवलं माहीत नाही, आईनं तो मिनी ट्रक होता तो विकूनच टाकला अच्छा. एका दिवसातच. अगोदरपासून तयारी करत असेल ती. मग ती म्हणाली की आता तू नांदेड जिल्हा सोड ओके. आणि बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घे, तिथूनच तुझं जीवन काहीतरी ठीक होऊ शकेल. तर मग औरंगाबादला तेव्हाच्या आलो मी आपल्या मिलिंद कॉलेजमध्ये. आणि मग माझं 12वी एकदम छान पद्धतीने अभ्यास करून मिनिमम पर्सेंटेज काहीतरी घेऊन 50-51 काहीतरी टक्के आहेत, पण इमानदारीचे आहेत. 12वी सायन्स. 12वी सायन्समध्ये पास झालो. त्याच्यानंतर फिशरीजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, BSc. त्याच्यानंतर MSc साठी एंट्रन्स एक्झाम दिली होती भोपाळमध्ये. बरं. MFSC आहे तिथं, मास्टर ऑफ फिशरी सायन्स. ओके. मग ते करत करत शेवटचा एक प्रोजेक्ट आमचा MScचा होता गोव्यामध्ये. ओके. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये. तिथं आपले डॉक्टर बाबा इंगोले म्हणून एक मोठे शास्त्रज्ञ होते तेव्हा. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी होतो जवळपास 2.5-3 वर्ष तिथं. आणि त्या बेसिसवर मला जपानीज गव्हर्नमेंटची एक मांबू कागा कुशो म्हणून एक स्कॉलरशिप आहे. बरं. त्याला शॉर्टमध्ये MEXT म्हणतात. ओके. तर ती स्कॉलरशिप मिळाली आणि प्रत्येक विषयामध्ये भारतातून दरवर्षी 3 विद्यार्थ्यांची निवड होते. बरं. तर फिशरीजमध्ये माझी झाली होती 2006ला. ओके. मग त्याच्यानंतर PhD क्योटो युनिव्हर्सिटीमध्ये झाली. तिथं मी जवळपास 9 वर्ष असिस्टंट प्रोफेसर होतो. बरं. आणि ते सोबत कंपनी चालवायचो, मध्ये ऑन ऑफ होतं ते. मग त्याच्यानंतर मग संशोधन मात्र मला सुरूच होतं, म्हणजे कंपनी जरी काढली असली तरी. आणि रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या फील्डमध्ये, मटेरियल सायन्समध्ये माझी कंपनी आहे. तुम्ही जपानमध्ये सुद्धा म्हणजे ॲक्टिव्हिटी, सोशल ॲक्टिव्हिटी तुम्ही सुरूच ठेवल्या. आणि क्योटो ऑलिम्पिक्समध्ये तुमची कोऑर्डिनेटर इंडियाची, ती कशी निवड झाली? म्हणजे तो काय पुढा याच्यामध्ये 2 शब्द आहेत. कारण तुम्ही, मी त्या काळात म्हणजे मुलाखती त्या बघितलेल्या आहेत की तुम्ही खूप मदत पण केली खेळाडूंना. याच्यामध्ये 2 शब्द आहेत, क्योटो आणि टोकियो. अच्छा. तर हे इतके कन्फ्युजिंग शब्द आहेत. क्योटो जे शहर आहे ते जिथं मी राहतो, तर टोकियो जे आहे, टोकियो तर आत्ता कॅपिटल झालं 150 वर्ष अगोदर. पण त्याच्या अगोदर 1200 वर्ष कॅपिटल होतं आमचं क्योटो शहर. अच्छा. त्याच्यामुळे ते रिव्हर्स आहेत ते. अच्छा. तर त्याचा अर्थ दूर आहे. पण टोकियो ऑलिम्पिक बद्दल जे तुम्ही विचारलात आता, ती कशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तुम्हाला? तर टोकियो 2020 असं त्याचं नाव आहे, ऑफिशियल नेम. कारण ती 2020ला होणार होती. ओके. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्स. तर 5-6 वर्ष अगोदर त्याच्या जेव्हा हे अनाऊन्स झालं, तेव्हापासून मला वाटायचं की मला काहीतरी करायचं आहे ऑलिम्पिकमध्ये. मग मी तिथूनच अप्लाय करायला सुरुवात केलं त्याला. कारण त्यांना ज्या ज्या रिक्वायरमेंट्स पाहिजे होत्या त्या मी सर्व फुलफिल करत होतो. ओके. आणि सुरुवातीला त्यांनी शॉर्टलिस्ट केले व्हॉलंटियर्स. ओके. मग त्या व्हॉलंटियर्समधून त्यांनी ते टीम लिडर्स आहेत किंवा त्या प्रत्येक देशासाठी एक त्यांनी असा कोऑर्डिनेटर ठेवला होता. ओके. तर मग त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या व्यक्तीमध्ये, जसं जपनीज लँग्वेज लिहिता वाचता बोलता येणे, नंतर आणि पुन्हा इंग्रजी आणि येस इंडियन लँग्वेज, इंडियन लँग्वेजेस इंग्रजी ही सुद्धा येणे,
नंतर ड्रायव्हिंग लायसन्स आहे माझ्याकडे ओके. जपानचं. आणि बाकी व्हॉलंटियर ऍक्टिव्हिटीज करण्याचा अनुभव आहे. 2011 मध्ये जे सुनामी आली होती, अच्छा. तुम्ही बघितलं असाल, हो, पाण्यामध्ये जपानमध्ये, असे बसेस कार असे वाहून जात होते. तर तेव्हा आम्ही भरपूर व्हॉलंटियर ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तिथं. ओके. तर ह्या सर्व गोष्टींमुळं मग ते कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी निवड केली तिथं. आणि त्या काळामध्ये जे आपले प्लेयर्स होते त्या सर्वांच्या सोबत राहून जे आपण टी व्हीवर नेहमी पाहत होतो, सानिया मिर्झा, PV सिंधू, अच्छा. आणि निलेश चोप्रा, ते सगळ्यांची व्यवस्था. ते सगळ्यांसोबत राहण्याची संधी मिळाली आणि फार चांगला अनुभव होता. अच्छा. आणि किती वर्ष झाले आपल्याला जपानमध्ये? मला आता येत्या एप्रिलमध्ये 5 एप्रिल 2026ला 20 वर्ष पूर्ण होतील. क्या बात आहे, क्या बात. 5 एप्रिल 2006ला मी गेलो. जवळजवळ तुम्ही जपानमध्येच रमलात आता. लोक म्हणतात मला आतून तू जपनीज झालास म्हणतात. जपनीज लोक तर मला नेहमीच म्हणतात यू आर ऑलरेडी जपनाइज्ड. ओके. तर जपनीज मध्ये बुद्धिस्ट रिलिजन जो आहे तो त्याच्या संदर्भामध्ये काही थोडी माहिती सांगा ना. कशा पद्धतीनं तिथं जे दिनचर्या असते पहा, जपानमध्ये आणि भारतामध्ये जो बेसिक फरक आहे पॉप्युलेशनमध्ये किंवा लोकांमध्ये, आपण एक्सप्रेसिव्ह आहोत फार. जसं रिलिजन झालं, एखाद्या आपण राहणीमानावरून किंवा त्याच्या दिनचर्यावरून ते आपल्याला कळून जाते की कुठल्या धर्माचे आहे ते. नंतर पण जपानमध्ये कसं आहे, त्यांनी हा जो बौद्ध धर्म आहे आपल्या जीवनात त्यांनी त्याला आत्मसात केलेला आहे आणि मिक्सअप केलेला आहे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्याच्यामुळं तुम्हाला फार ठिकाणी असे लोक पूजा करतायत किंवा असं देवदेव करतायत असं दिसणार नाही, पण त्याच्या प्रत्येक ॲक्शनमध्ये तुम्हाला जे भगवान बुद्धांचे प्रिन्सिपल तुम्हाला दिसतील. जर त्याच्यामध्ये जर 2 व्यक्ती चालत असतील, एकमेकाचा थोडा धक्का लागला, दोघं एकमेकांच्या माफी मागतील. अच्छा. आणि जपनीज ॲग्रेसिव्ह बिलकुल नाही. आणि समोरच्याला कसं चांगलं राहील समोरच्यासाठी, रिस्पेक्टिव्ह. समोरच्यासाठी हा कीवर्ड आहे. ओके. आता मी त्याला लिटरल ट्रान्सलेट केलं याच्यामध्ये. तर समोरच्या व्यक्तीसाठी. अच्छा. तर त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं कन्व्हिनियन्स बघणं. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या जे भगवान बुद्धाचे प्रिन्सिपल आहेत, परोपकार झालं किंवा दया, शांती, संयम, प्रज्ञाशील करुणा, संयम, तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे बौद्ध धर्माचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं आहे. कारण भारतातून जेव्हा बौद्ध धर्म इकडं ईस्टर्न साईडला जेव्हा जायला निघाला तेव्हा मग नेपाळ झालं, नंतर चायना झालं, ब्रह्मदेश. मग त्या देशांमध्ये जाऊन तो तिथल्या लोकल जो रिलिजन आहे तिथला ओरिजिनल त्याचा प्रभाव बौद्ध धर्मावर होत होता. म्हणून थोडा थोडा चेंज होत गेला बौद्ध धर्म. तर अगोदर जेव्हा चायनामध्ये पोहोचला तेव्हा तो झाला चायनीज बुद्धिझम. मग जेव्हा तिथून कोरियामध्ये गेला तेव्हा तो झाला चायनीज कोरियन बुद्धिझम. आणि जेव्हा जपानमध्ये गेला तेव्हा चायनीज कोरियन जॅपनीज बुद्धिझम असं झाला. तर 12 पंथ आहेत तिथं, सेक्ट्स. तिथं मुलांमध्ये सगळे असे संस्कार बौद्ध धर्माचे किंवा विहार वगैरे जे आहेत तिथले कसे, म्हणजे तिथे जे उपासक आहेत ते कसे जमा होतात किंवा कशा प्रार्थना होतात, म्हणजे आठवड्याला किंवा कशा पद्धतीचं चालतं? हे जे मंदिर असतात तिथं बौद्ध मंदिर असतात. ओके. टेम्पल्स, बुद्धिस्ट टेम्पल. आणि टेम्पल आणि श्राईन ह्या 2 शब्द आहेत. ओके. जे तिथला ओरिजिनल धर्म आहे शिंतो, तर शिंतो रिलिजनच्या जे काही त्यांचे प्रार्थना स्थळ आहेत त्यांना म्हणतात श्राईन. ओके. शिंतो श्राईन. आणि जे बौद्ध धर्माचे जे मंदिर आहेत त्यांना म्हणतात बुद्धिस्ट टेम्पल. बुद्धिस्ट श्राईन म्हणत नाहीत. आता ठीक आहे, सगळीकडे बुद्ध कॉमनच आहे, पण बुद्ध कॉमनच आहेत. जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये बुद्धाची मूर्ती कॉमन आहे. तर प्रत्येक हे जे बौद्ध मंदिर आहेत तर त्यांच्यासाठी एक दांका म्हणून एक शब्द आहे. दांका म्हणजे आपल्यामध्ये विश्वस्त म्हणतात पहा, किंवा त्या मंदिराला सपोर्ट करणारे लोक. ओके. ट्रस्टी. ट्रस्टी. तर लोक त्यांच्या मंदिरांना फायनान्शियली सपोर्ट करत असतात तिकडं. ओके. आणि मग घरामध्ये एखादी पूजा असेल, वाढदिवस म्हणा किंवा न्यू इयरला, किंवा मग
एक ओबोन नावाचं एक फार प्रसिद्ध फेस्टिवल आहे जपानमध्ये. तर त्या काळामध्ये हे जे त्याशी कन्सर्न जे लोक आहेत त्या मंदिराशी जोडलेले तिथं जाऊन ते सेलिब्रेट म्हणा किंवा आपली वंदना करणं, प्रार्थना करणं ते करतात. आणि लोक सुद्धा पेरियॉडिकली मंदिरात जाऊन पूजा करणे ते आहे. पण मी जसं सांगितलं तुम्हाला तेवढं दिसत नाही ते, म्हणजे ज्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल मध्ये मात्र पोलाइटली वगैरे प्रचंड फार एकदम. तुम्हाला एक घटना सांगतो मी. जेव्हा मी पहिल्यांदा जपानला गेलो होतो तर मला ऑफकोर्स इंग्रजी बिलकुल येत नव्हती. सॉरी आपले जापनीज एकही शब्द येत नव्हता. तर त्या बँकेमधल्या लेडीला मी कसं तरी सांगितलं की बाबा मला हा एक डॉक्युमेंट काढायचं आहे. तर ती म्हणे की अगोदर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या पोस्टामध्ये जाऊन. तिथं पण इंग्रजी चालत नाही, बिलकुल चालत नाही. ओके. आता थोडं बोलताना लोक जॅपनीज बोलतात. ओके. आता काही लोक ऍप वापरतात किंवा काही लोक थोडं शिकायला सुरुवात केलीत, पण तिकडे आवश्यकता नाही. अच्छा. मग ती बाई काय म्हणाली मला, लेडी ती, की तुम्ही असं बाहेर जा आणि लेफ्टला एक 50 मीटरवर गेलात ना तर लेफ्ट साईडला तो ऑफिस आहे. ओके. तर माझी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मी दुसऱ्या वेगळ्या दरवाज्यातून बाहेर आलो आणि तिथून लेफ्टला जायला सुरुवात केली. ती इथं बघितलं ते, तर ती काउंटर सोडून पळत आली माझ्या मागे जवळपास 20-30 मीटर. आणि सुमिमासे म्हणजे एक्सक्यूज मी. ते म्हणे तुम्ही रॉंग, नो दिस वे असं म्हणत ती. अच्छा. तर ती असे भरपूर घटना झालेल्या आहेत माझ्यासोबत. ओके. इतकं पोलाइट आणि समोरच्याला त्रास होऊ नये किंवा समोरच्याला काही प्रॉब्लेम होऊ नये. तर मग तर त्याच्यामुळं जापनीज लोकांचं जे राहणीमान म्हणा किंवा त्यांची दिनचर्या आहे, त्यांच्या प्रत्येक वागण्यातून तुम्हाला तिथं बौद्ध धर्म दिसून येतो. ओके. आता चैतन्य, तुम्ही जे आहे, मला एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की तुम्ही अकॅडमिशियन म्हणून तिथे गेलं, बरोबर? आता अकॅडमिशियन म्हणून गेलेले असताना सुद्धा तुम्ही नंतर तिथं रमलात. आता 20 वर्षापासून तुम्ही तिथं आहात. तिथलं इंडियन जपान आपले कॉमर्स चेंबर्स जे आहे त्याचे तुम्ही सेक्रेटरी पण आहात. तर तुम्ही उद्योजकाकडे कसे वळालात, म्हणजे इंडस्ट्रीकडे कसं वळालात? तुम्हाला आठवण असेल 2012 साली औरंगाबाद महानगरपालिका यांचे महापौर अनिता घोडेले मॅडम आणि बाकी अजून 4 लोक हे जपानला आले होते. अच्छा. यांना मीच तिथं घेऊन गेलो होतो. म्हणजे मी एक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता तिथं, भारत जपान आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलन. ओके. तर त्याच्यामधून इंडो जपान फ्रेंडशिप. मग इकडून जी टीम गेली होती, मग ती टीम तिथं जवळपास 7 दिवस होते. ते 50-60 मी व्हॉलंटियर्स तयार केले होते. मी एकटाच इंडियन, बाकी सगळे जापनीज आमच्या टीममध्ये. तर त्यांनी इतकी व्यवस्था केली, इतकं छान यांची तिथं राहण्यासाठी. आणि मग असं वाटलं की तसाच कार्यक्रम आपण भारतात सुद्धा घेऊ. ओके. तर मग भारतामध्ये औरंगाबादमध्ये 15 ऑक्टोबर सप्टेंबर बहुतेक सप्टेंबर महिना होता. 24 ऑगस्ट 2012. ओके. 12ला इथं एक कार्यक्रम घेतला होता. मग तिथं तेव्हा जपानचे लोक आले होते. मग इकडून आपण होस्ट केलं त्यांना, अगोदर त्यांनी आम्हाला होस्ट केलं. तेव्हा भरपूर लोक मला असं म्हणायचे की तुम्ही ठीक आहे, तुम्ही सोशल कनेक्शन्स तर करत आहात, पण जर उद्योजक जे आहेत, जर आम्हाला तिकडल्या उद्योगांशी जर तुम्ही जोडू शकाल तर ते फार चांगलं राहील. ओके. मग ते एक पॉईंट होताच डोक्यामध्ये. आणि ॲक्च्युली 2012ला जो कार्यक्रम घेतला होता ना, कार्यक्रमाचं नाव ठेवलं होतं मी आई. कारण जापनीज भाषेमध्ये मला असा शब्द पाहिजे होता जो दोन्ही भाषांमध्ये चांगला अर्थ आहे. त्याचं काय लॉंग फॉर्म? जापनीज भाषेमध्ये प्रेम, लव म्हणजे आई. तर आपल्याकडे तर आहेच आई. तसा. आणि माझा व्ह्यू असा होता की 2010ला माझ्या आईचं निधन झालं, तर आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मला काहीतरी करायचं होतं. हे माझं पर्सनल इंटरप्रिटेशन आहे. ओके. आणि मला कंपनी सुद्धा मग मी आई नावानंच काढलेली आहे. आता माझ्या कंपनीचं नाव आहे IJAAI, आई.
IJ म्हणजे इंडिया जपान. अच्छा. तर मी जसं सांगितलं की उद्योजकांनी मला जेव्हा सांगितलं हां. काहीतरी करा, तर तेव्हा 2014 साली कंपनी स्थापन झाली, ओके. IJ AI कॉर्पोरेशन. मग तुम्ही आता इंडस्ट्रीमध्येच फुलफिल. नाही, फुल टाईम मी नाही अजून त्याच्यामध्ये, आणि बहुतेक फुल टाईम मी राहणार नाही, कारण माझी PhD मरीन फिशरीजमध्ये आहे. ओके. माझी कंपनी आहे मटेरियल सायन्समध्ये, ओके. जे रेअर अर्थ मॅग्नेट्स, रेअर अर्थ मेटल्स आहे ना, त्याच्याची कन्सर्न कंपनी आहे ती. आणि रिसर्च वर्क माझं सुरूच आहे मरीन फिशरीजमध्ये. पण भारतासाठी एक फार आवश्यक जी गोष्ट आहे रेअर अर्थ मेटल्स, तर ते सुद्धा मला काहीतरी करून भारताला एक म्हणतात ना, मायभूमीला आपल्या एक पेबॅक काहीतरी करायचं. हां, त्याच्यामुळे ही कंपनी सुद्धा सुरूच राहील. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात, ऐकत आहात की अत्यंत प्रतिकूल एरियामधून, म्हणजे अगदी धर्माबाद म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या रिमोट एरियापासून ते जपानपर्यंत चा प्रवास चैतन्य यांनी केलेला आहे, डॉक्टर चैतन्य यांनी. आणि आज ते इंडस्ट्री क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि आणखी म्हणजे पुढे त्यांना प्रचंड काम करण्याची त्यांची इच्छा आहे. तर मला चैतन्य हे सांगा की आपले जे तरुण मुलं आहेत की ज्यांना तुमच्यासारखाच प्रवास करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता, किंवा कशा पद्धतीनं तुम्ही पण त्यांना अवेलेबल राहाल आपल्या प्लॅटफॉर्मवर? नाही, थँक्यू फॉर दॅट प्रश्न. आणि तुमचे जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स जे आहेत, ते मोस्टली यंगस्टर्स आहेत, असं मी काल इंस्टाग्राम थोडं पाहत होतो तुमचा. ओके. तर त्याच्यामुळे मला वाटते एक तो फारच आवश्यक असा प्रश्न तुम्ही विचारला. विद्यार्थ्यांना मी काही प्रॅक्टिकल माझ्याकडून त्यांचा सिनियर म्हणून, एक वयानं त्यांच्यापेक्षा जास्त आणि थोडंसं जग बघितलेला म्हणून एक माझ्याकडून काही सल्ले आहेत त्यांना, जे सल्ले मी स्वतः पाळलेले आहेत. ओके. हां, तर कसं असते की तुम्ही जर लहान शहरातून असाल तर एक न्यूनगंड असतो. आता माझं जे मूळ गाव आहे, जे आमच्या पिढ्यानं पिढ्या राहिलेलं आहे, ते मुदखेड तालुक्यात चिकाळा म्हणून गाव आहे. अच्छा. इतकं छोटं गाव, म्हणजे त्या गावापर्यंत एसटी जात नाही अजून. एसटी बहुतेक सुरू झाली आत्ता रिसेंट काहीतरी, पण म्हणजे इतकं छोटं गाव ते. तर असं जेव्हा तुम्ही आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स धर्माबादमध्ये शिक्षण सुरू झालं माझं. धर्माबाद सुद्धा काही फार मोठं हे नव्हतं, ते अतिशय रिमोट एरिया. अतिशय रिमोट एरिया, तुम्ही जसं म्हणालात तसं. तर सगळ्यात सुरुवातीला तर तुम्ही लहान गावातून आहात याचा अर्थ तुम्ही जशी मुंबई, पुणे, कोलकाता असे जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या मुलांपेक्षा तुम्ही कमी आहात. असं काय? हा पॉइंट अगोदर इरेज करा तुम्ही, काढून टाका. हे सगळ्यात मोस्ट बेसिक रिक्वायरमेंट आहे तुम्हाला समोर जाण्यासाठी. कारण नॉलेज आणि तुमच्या काही संबंध नसतो, काहीच संबंध नाही. आणि मोरओव्हर आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, सोशल मीडिया आहे किंवा इंटरनेट एका क्लिकवर अवेलेबल आहे. ज्या रिसोर्सेसचं ॲक्सेस मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या लोकांना आहे ते तुम्हाला सुद्धा आहे. तुम्ही त्याचा कसा वापर करता त्याच्यावर आहे. तुम्ही जर फक्त इन्स्टावर रीलच पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला फायदा होणार नाही. पण तोच 2 GB डेटा जर तुम्ही तुमच्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर वापरलात इंटरनेटवर तर त्याचा भरपूर फायदा होईल. तर हे तर झालं, एक न्यूनगंड डोक्यातून काढून टाका. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रॅक्टिकल सल्ला असा आहे की हा ॲक्च्युली सर्वांसाठीच आहे, पण स्पेशली यंगस्टर्ससाठी, की जीवनामध्ये वेळ आणि पैसा या दोघांचं मॅनेजमेंट तुम्ही करायला शिका. ज्या व्यक्तीला वेळ आणि पैसा याचं मॅनेजमेंट येत नाही तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. काही लोक फक्त वेळेचं मॅनेजमेंट करून पैसा असंच उडवत असतील तरी ते सक्सेसफुल होऊ शकत नाही. किंवा नुसता पैसा व्यवस्थित मॅनेज करून तुम्ही जर वेळेला पाळत नसाल तरी सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं वेळ आणि पैसा, नीड आणि वॉन्ट या 2 गोष्टी आहेत. आय नीड दिस आणि आय वॉन्ट दिस, त्याच्यामध्ये फरक आहे. कसं? आयफोन, आय वॉन्ट आयफोन, बट आय डोंट नीड आयफोन, आय नीड वॉटर. नीड आणि वॉन्ट. मला पाणी नीड आहे, पाणी माझी. आयफोन मला वॉन्ट आहे, पाहिजे ते, पण गरज नाही. एक्झॅक्टली. तर कुठं पैसा खर्च करायचा, वेळ कसा त्या वेळेचं मॅनेजमेंट करायचं. त्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात, आता आज आहे तारीख समजा आज 7 आहे ना, आज 7 जानेवारी आहे, 6 जानेवारी.
6 जानेवारीचा हा दिवस जर संपला, तुम्ही करोडो रुपये द्या, येत तो नाही. येत नाही. दिवस काय, 1 सेकंदही परत येत नाही. तर त्याच्यामुळे त्या झोपताना हे विचार करायचा की दिवसभर मी काय केलो आज, सकाळी उठल्यापासून. तर मी नेहमी काय करतो आत्ताही, की झोपताना मला दुसऱ्या दिवशी काय करायचं हे लिहून ठेवतो एका कागदावर. आणि उठल्यावर मग त्याच कागद वाचतो तो, त्याच्यानुसार पूर्ण दिवस घालतो आणि त्या दिवशी खरंच जे जे टास्क होते माझे झाले का हे मी चेक करत असतो. तर आणि पैशाचं तर सांगितलंच मी, वॉन्ट आणि नीड आणि वेळ. तर या 2 गोष्टी नक्कीच विद्यार्थ्यांनी किंवा यंगस्टर्सनी हे पाळल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रॅक्टिकल सल्ला असा आहे की जसं माझी मॅक्स स्कॉलरशिपसाठी माझी निवड झाली होती. ह्या कशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कुठे चेक करता येतात? म्हणजे मी असं ऐकलंय की काही म्हणजे देश असे आहेत त्याच्यामध्ये जपान पण आहे की तुम्हाला 100% खर्च ते विद्यापीठ करतात. ओके. तुमच्या राहण्याचा, तुमच्या खाण्याचा, तुमच्या पिण्याचा, तुमच्या पूर्ण एज्युकेशनचा खर्च ते करतात. अशापैकी ही विद्यापीठ आहेत. तर इथं कसं अप्रोच व्हायचं? 2-3 रस्ते आहेत त्याला. जसं मी सांगत होतो की मॅक्स स्कॉलरशिप जे आहे, तर मॅक्समध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंटची स्कॉलरशिप मिळते. त्याच्यामध्ये तुमचा सर्व खर्च निघेल अशा पद्धतीने स्कॉलरशिप आहे ती. नंतर युरोपमध्ये सुद्धा स्कॉलरशिप्स आहेत. काय डॅड नावाची DAD स्कॉलरशिप आहे. नंतर असे प्रत्येक देशामध्ये काही ना वेबसाईटवर याची माहिती त्या वेबसाईटवर आहेत. त्या एम्बॅसीच्या वेबसाईटवर जायचं. ओके. किंवा मग जस्ट गुगलवर सर्च जरी केलात तुम्ही की स्कॉलरशिप्स म्हणून, तरी भरपूर डेटा येऊन जाईल तुमच्याकडे. आणि मग डायरेक्ट पण एखाद्या वेबसाईटवर जर ही स्कॉलरशिप आहे असं म्हटलं तर डायरेक्ट अप्लाय करणं किंवा तिथं पैसा पे करणं असं करायचं नाही. तुम्ही त्याला व्यवस्थित त्या देशाच्या एम्बॅसीच्या वेबसाईटवर जाऊन कन्फर्म करायचं खरंच ही जेन्युइन आहे का स्कॉलरशिप. आणि हे तर झालं स्कॉलरशिप, जे फुल्ली फंडेड स्कॉलरशिप असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त काय की जे रिसर्चर्स आहेत किंवा प्रोफेसर असतात त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स येतात. ओके. एखादा मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी, तर त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये काम करणारे रिसर्च असिस्टंट लागतात. मग ते काय करतात, त्यांना हायर करतात, त्यांची PhD सुद्धा होते तिथं. अच्छा. किंवा ते मास्टर्ससाठी सुद्धा कधी कधी घेतातच ते, आणि त्यांना पेही करतात. यांचंही काम रिसर्च असिस्टंट लागतात. जगामध्ये सगळीकडे प्रोजेक्ट असिस्टंट प्रत्येक ठिकाणी असतातच. ओके. त्याला ॲज अ PhD प्रोग्राम म्हणून ते त्यांना घेत असतात तिथं. तर ते झालं. आणि मला माझ्या ऐकण्यात आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत सरकारची स्कॉलरशिप सुद्धा आहेत. प्रत्येक वर्षी मुलं पण पाठवतात. मुलं पाठवतात सुद्धा. आणि नॉट ओन्ली दॅट, बरेचसे असे सोशल ग्रुप्स आहेत. तर ते ग्रुप काय करतात, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मेमरीमध्ये ते सुद्धा स्कॉलरशिप देतात. आणि सिन्स आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत, तर अंडर डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीजसाठी बरेचसे असे फायनान्स अवेलेबल आहेत आता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की पहिल्यासारखी काही प्रतिकूल परिस्थिती नाही आहे. म्हणजे तुमच्यापैकी जे टॅलेंटेड स्टुडंट्स असतील किंवा ज्यांना पुढे जाण्याची खरोखरच इच्छा आहे, परंतु आजच्या काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये डॉक्टर चैतन्य शिकले किंवा जी जुनी पिढी होती तशा प्रकारची परिस्थिती आज नाही आहे. म्हणजे तुम्ही जर खरोखरच तुमच्यामध्ये टॅलेंट असेल कुठल्याही क्षेत्रातलं, म्हणजे सायंटिफिक असेल किंवा सोशल सायन्सेसमधलं कुठलं नॉलेज तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा असेल, तर तुम्ही अप्रोच होऊ शकता. जसं सरांनी आता सांगितलं की तुम्ही वेबसाईटवर सर्च करू शकता किंवा आपल्या विद्यापीठातले किंवा असे जे तज्ज्ञ लोक आहेत यांच्याशीही तुम्ही संपर्क साधू शकता. आणि त्याच्यामुळं आपल्याकडं करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आज निराश होण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. तर चैतन्य, तुम्ही एक थोडंसं जॅपनीजमध्ये हे सगळं सारांश सांगा ना, की आपल्या चॅनलबद्दल आणि कशी नीड आहे. अच्छा, जॅपनीजमध्ये सांगू? असं तुम्ही जॅपनीज व्ह्युअर्स जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की ह्या इंटरव्ह्यू बद्दल आणि हे जे सगळं? ओके. आपले जे जॅपनीज मित्र आहेत समजा जे वकारिमाशिता, म्हणजे समजलं. すいません。皆さんこんにちは。本日ですね、私のこの地元の結構有名な方が私のインタビュー今していて、で、特にこのチャンネルですね、ガッパー with パッパっていうタイトルがあって、ガッパ
ていう意味は、なんだろう、会話する。普通に会話する。で、with はみんな知ってるし、パパも知ってるし。だからこの娘さんとこのお父さんがお互い、なんだろう、トピックを決めてそれに関して話し合うみたいな。そんなすごい、なんだろう、家庭的なチャンネルですけど、すごく人気になってるので、ぜひぜひサブスクライブっていうか、チャンネル登録してください。よろしくお願いします。तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला सुद्धा आजच्या या पहिल्या टॉक शो मधून तुम्हाला खूप इंटरेस्ट आला असेल. याच्या संदर्भामध्ये सरांना काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यांचा काही कोणाला ईमेल हवा असेल किंवा आणखी काही इन्क्वायरी, म्हणजे जे खास करून त्यांचं जे काम आहे फिशरीजमध्ये आणि मरीनमध्ये त्यांचं प्रामुख्यानं काम आहे आणि त्यांच्या कंपनीजसुद्धा याच्यामध्ये आहेत, त्यांच्याकडेही काही ऑपॉर्च्युनिटी आहेत. तर तुम्हाला त्या संदर्भात जरी काही माहिती हवी असेल तर तुम्ही बिनधास्त कॉमेंटमध्ये मेसेज करू शकता. तुम्हाला सगळ्यांना त्यांचा ईमेल ID जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात येईल. थँक्यू सो मच डॉक्टर चैतन्य सर, तुम्ही आलात, आपण वेळ दिलात. तुमच्या भावी कामालासुद्धा, प्रोजेक्टलासुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं प्रचंड नाव म्हणजे आज आहेच सायंटिस्ट म्हणून, ते आणखी सर्वदूर ते जावं आणि तुमच्याकडून सगळ्यांना मार्गदर्शन प्राप्त व्हावं अशा अपेक्षा. आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर. मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुमचं नाव नेहमीच ऐकत आलो आहे आणि आपली भेट आत्ता झाली, पण इतकं हंबल व्यक्तिमत्व, तुम्ही इतका हंबली बोलता, इतका रिस्पेक्ट देऊन बोलता, त्याच्याबद्दल तुमचेसुद्धा आभार. आणि तुमच्या चॅनलद्वारे फार महत्त्वाचे टॉपिक्स तुम्ही लोकांसमोर आणत असता. मी असे टॉपिक्स ऐकलेत तुमच्या चॅनलमध्ये, खरं ते मलाही कधीच माहीत नव्हते. तर तुमचं चॅनलसुद्धा असंच मोठं होत जावं आणि आज मला इथं बोलून इतका मान दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. आणि सर्वांना आमच्या दोघांतर्फे आणि गप्पा विथ पप्पातर्फे सुद्धा नामविस्तार दिनाच्या, नामांतर दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.